ब्राझीलमध्ये पुरानं थैमान घातलं। या पूर आलेल्या भागाचा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष डेलेमा राऊसेफ यांनी पाहणी दौरा केला। दक्षिण ब्राझीलकडून राज्य सरकारला मदतीचं आश्वासन देण्यात आलंय। फ्लोरिडाच्या वन विभागानं अस्वलांच्या शिकारीसाठी परवाना दिलाय। 20 वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीनं परवाना देण्यात आलाय। मॉन्टेग्रोमधल्या पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। सुमारे 5000 आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यांनी अश्रुधुराचा वापर केला। पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी संसदेवर मोर्चा नेला होता। सिरियामध्ये धुमश्चक्री सुरूच आहे। या तुंबळ चकमकींचा एक व्हिडिओ ऑनलाईन जारी करण्यात आलाय। होम्स, एलिप्पो आणि लॅटिकिया भागातला हा व्हिडिओ आहे। या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। अवेळी झालेल्या पावसानं नुकसानही झालंय। रशिया आणि युक्रेन दरम्यान बंद असलेल्या थेट विमानसेवेला रविवारी फटका बसणार आहे। रशियाच्या विश्लेषकांना असं वाटतंय, त्यामुळे रशिया आणि युक्रेनचं मोठं नुकसान होणार असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।